होते. अँड इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, एक अविस्मरणीय अनोखी चकमक. याचे लेखक आहेत तपन मुखर्जी. आता आपण ह्यामध्ये पॅराग्राफ 3 आपण बघणार आहोत. आफ्टर अ हार्टी लंच. आता हार्टी या शब्दाचा इथं अर्थ दिलेला आहे सफिशियंट, भरपेट. हार्टीचा अर्थ हार्दिक पण असं होतं. हार्टी वेलकम मध्ये आपण लिहितो हार्टी वेलकम म्हणजे हार्दिक अभिनंदन, पण इथे हार्टीचा अर्थ होणार आहे सफिशियंट आणि होलसम. म्हणजे काय, भरपूर जेवण. आफ्टर ए हार्टी लंच, दुपारचं भरपूर भरपेट जेवण केल्यानंतर, माय पॅरेंट अँड माय सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आय सेटल डाऊन विथ ए स्टोरी बुक. म्हणजे काय, दुपारी सर्वांनी भरपेट जेवण केलं आणि त्या लेखकाचे, तो लेखक काय म्हणतो की माझे आई वडील आणि माझी छोटी बहीण दुपारची डुलकी घेण्यासाठी झोपून गेले. आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. मी स्टोरी बुक वाचण्यामध्ये सेटल झालो, स्टोरी बुक वाचायला सुरुवात केली. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आता शब्दाचा शब्दशः अर्थ इथं पार्श्वभूमी असं येईल. द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर. म्हणजे दुपारी सर्वजण झोपी गेल्यानंतर आणि दुपारची शांततामध्ये मला स्टोरी बुक वाचण्यासाठी एक पार्श्वभूमी मिळाली. एक पार्श्वभूमी इथे आहे. द सायलेन्स वॉज ऑक्युअसली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. ऑक्युअसली अधूनमधून जे सायलेंट वातावरण होतं दुपारचं ते ब्रोकन होत होतं. ब्रोकन म्हणजे तुटत होतं, ब्रेक जात होतं. ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. स्नोरिंगचा इथे अर्थ होतो घोरणे. स्नोरिंग म्हणजे घोरणे, म्हणजे माझी फॅमिली, माझं कुटुंब जे झोपत होतं, माझी आई वडील आणि माझी लहान सिस्टर, ते दुपारी जेवण झाल्यानंतर, भरपेट जेवण झाल्यानंतर झोपले होते. मी बुक वाचत होतो आणि त्यामध्ये स्नोरिंग म्हणजे त्यांच्या घोरणं चालू होतं. त्या घोरण्यामुळे थोडीशी शांतता भंग पावत होते. द इंटरमिटेड. इंटरमिटेडचा अर्थ होतो इथे फ्रिक्वेंट. फ्रिक्वेंटचा अर्थ होतो फ्रिक्वेंटली आपण म्हणतो अधूनमधून. इथे फ्रिक्वेंट हे नाउन आहे. इंटरमिटेड चा अर्थ इथे होईल अधूनमधून. अधूनमधून काय आहे बघा. द इंटरमिटेड चिपरिंग. चिपरिंग ऑफ हाऊस स्पॅरो. आता चिपरिंग म्हणजे किलबिलाट, म्हणजे काही पक्ष्यांचा, चिमण्यांचा अधूनमधून किलबिलाट सुद्धा येत होता. द हार्श कॉविंग. द हार्श कॉविंग ऑफ क्राऊ. द श्रील कॉल ऑफ काइट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. म्हणजे आता इथे आपण समजून घेऊया की हार्श, हार्श या शब्दाचा इथे अर्थ होईल कठोर. कॉविंग या शब्दाचा अर्थ होईल खोदणे. क्राऊ कावळा. श्रील चा अर्थ होतो कर्कश. म्हणजे काय होतं की इथे अधूनमधून कावळ्याचाही कर्कश असा आवाज येत होता. ऑफ काइट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. म्हणजे काइट नावाचा जो पक्षी आहे तो सुद्धा आकाशामध्ये कर्कश आवाज करत उड्डाण भरत होता. मिनिट टिक्ड बाय. टिक्ड बाय म्हणजे तिकडे लक्ष जाणे किंवा खून करणे अशा अर्थी होतो. आय बिकम डीपली ऑब्झर्वड इन द बुक. ऑब्झर्वड म्हणजे शोषून घेणे. माझं पूर्ण लक्ष इथं अर्थ होणार आहे माझं पूर्ण, अगदी मी सखोल पुस्तकामध्ये गढून गेलो होतो अशा अर्थी इथं होईल. आता पुढचा पॅराग्राफ बघूया. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. फ्युरियसली, या फ्युरियसली या शब्दाचा इथे अर्थ होईल विद्यार्थी मित्रांनो. फ्युरियसलीचा अर्थ होईल रागाने. नवीन शब्द आलेला आहे फ्युरियसली. FURIOUSLY. सडनली अचानकपणे. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली. मी अचानक बघितलं की कुत्र्यांचं भुकणं काही अंतरावर जोरजोरात चालू होतं. रागाने भुकत होते जणू असं वाटत होतं. आय चूज टू इग्नोर द commotion, thinking that the pack of dogs might have concerned a hapless pig.
म्हणजे मी विचार केला की मी तिकडे दुर्लक्ष करावं, पण कॉमोशन म्हणजे नॉईस अँड कन्फ्यूज म्हणजे जे आवाज आणि गोंधळलेला आवाज होता, या आवाजामुळं माझं लक्ष तिकडे गेलं. कदाचित मला असं वाटलं की एक डुक्कर हॅपलेस म्हणजे असाय, हॅपलेसचा अर्थ इथं होतो असाय डुक्कर त्यांच्या तावडीत सापडले त्या कुत्र्याच्या, असंही मला कदाचित वाटलं. बट सून, परंतु लगेच द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. परंतु पुन्हा ते ओरडणं, भुंकणं आवाज वाढला, मोर ॲग्रेसिव्ह झाला म्हणजे अधिक जास्त प्रमाणात आक्रमक झाला. अँड द alarmed cawing of flock of crowd added of the cacophony. कोकोफोनीचा अर्थ होतो लाऊड आणि हार्श नॉईस म्हणजे गोंधळलेला मोठा आवाज. परंतु अचानकपणे कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज वाढला गेला आक्रमकपणे आणि त्यामध्ये जोरात गोंधळ करत होता. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मग माझ्या लक्षात आलं जे गोंधळलेला आवाज आहे किंवा जे ओरडणं आहे ते खूप जवळ माझ्या येत आहे हे माझ्या लक्षात आलं. पेज नंबर 8 आपण पाहिलं. आता पेज नंबर 9 बघूया. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने गॉट द बेटर ऑफ हे एक फ्रेज आहे. डिपेटेड, ओव्हरपॉवर्ड असं सुद्धा बोललं जातं किंवा इथं आपण एक प्रकारचं चांगलं असं इथे समजू शकतो. क्युरियसली गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे माझी खूप चांगल्या पद्धतीनं अधिक प्रमाणात माझी क्युरियोसिटी वाढली. लिव्हिंग द बुक असाइड. लिव्हिंग द बुक असाइड म्हणजे मी पुस्तक बाजूला केलं. आय रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. मी रश्ड म्हणजे मी धावत तिकडे गेलो वरांडाकडे आणि नेमकं काय चाललं हे बघण्यासाठी. I glanced towards the roof of clubhouse and saw something horrible. आता इथे आपण बघूया. ग्लॅन्स्ड म्हणजे टू ग्लॅन्स म्हणजे नजर टाकणे. टू ग्लॅन्सचा अर्थ होतो नजर टाकणे. I glanced towards the roof of clubhouse and saw something horrible. Horrible म्हणजे भयानक. मी ज्यावेळी नजर टाकली त्यावेळी ते क्लब हाऊस कडे तर ते खूप एक असं भयानक चित्र समोर होतं. अ बिग मेल लंगोर अप्रेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. तिथे एक लाल तोंडाचा वानर माकड वरवर पाहता त्या ग्रुपचा लीडर आहे असं वाटत होतं आणि तो वाज होल्डिंग अ बेबी लंगोर इन हिज हँड आणि त्यानं त्या लहान बेबी लंगोरला हातामध्ये पकडलं होतं. मेरिसली बीटिंग निर्दयीपणे ते मारत होतं. म्हणजे इट ऑल ओव्हर विथ ए डिफाईन्ड इंटेंट टू किल म्हणजे तो निर्दयीपणे तो मोठा लंगोर त्या लहान लंगोरला मारत होता आणि त्याचा निर्णय असा होता की त्याला मारूनच टाकावं अशा अर्थीने तो त्याला जोरजोरात फटके मारत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी and the lesser member of the Langur group were scattered on the roof of the building nearby, watching the baby being killed. I recall the tribal custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male, baby or adult to survive with its group. याचा पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.